हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 थोडासा रिवर्ब वाढवा जरा मॉनिटर हॅलो थोडा शार्प वाटताच करा तरी पण चालेल हॅलो हॅलो चेक 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 हॅलो हॅलो चेक चेक हॅलो आवाज येतो ना सर्वांना आवाज येतोय ना येत नसेल तर निश्चित सांगा मित्रांनो म्हणजे अगदी प्रत्येक शब्दानी शब्द तुमच्या कानावरती व्यवस्थित पडू देत येत नसेल तर निश्चित सांगा कारण कार्यक्रम आपला आहे दोन्ही बुवा तुमचा आहे आम्ही तुमचा आणि तुम्ही आमचं म्हणजे मित्रांनो म्हणायचं आहे तत्पूर्वी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे बंधू आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी चिमन बुवा शाहिराने विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची उत्तर घेऊन यायचे माझा देखील या ठिकाणी घेऊन जायचं करायची सुरुवात गणपती बाप्पा हसून पाकळ्या उन्हात नाहती सुखात क्षणी फुले शहरती हसून पाकळ्या उन्हात नाहती सुखात क्षणी फुले शहरती गुज आपुले मनास सांगता होई ऋतूला जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्याच वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा आणि म्हणून हे माय बाबा हे विनम्र हा बाबा तुझ्या नावाचे ठेवते म्हणायचं आहे काय लक्षात तुझ्याच आठवणी मनात राहती आहेस रसिका तू माझा सारथी हो तुझ्याच आठवणी मनात राहती आहेस रसिका तू माझा सारथी तान हे असे तुला मी मागता मायेचा दे आसरा घ्यावे चरणावरी लेकरा चरणावरी लेकरा ओ घ्यावे चरणावरी लेकरा चरणावरी लेकरा
64 कलेचा दाता, सुख करता दुःख हरता विघ्न हरत्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा धान्यवाद हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून तुमची आमची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठ राखीन आई झोलाई कोटेसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुनील गंगाराम डाबर आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर यांच्या सौजन्याने कलगी आणि दुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्री नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सोनकागिरी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शागिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या वर्षातला या सीझन मधला मुंबई रंगमंचावरचा हा तिसरा कार्यक्रम करतोय आणि या कार्यक्रमाचे यजमान आज या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होते त्यांच्या माध्यमातून ही सेवा साकार झाली ते सन्माननीय आमचे मार्गदर्शक श्री सुनील गंगाराम डावर आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर या माझ्या यजमानांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे सर्व युट्यूबर्स ज्यांच्या माध्यमातून परवाच्या दिवशी येत्या 21 तारखेला मित्रांनो हा देखील शो हाऊसफुल झालेला आहे. आजचा देखील शो ज्यांच्या या ठिकाणी मदतीने हा होतोय ते माझे सर्व कोकणातील युट्यूबर्स यांचे देखील या ठिकाणी एकदा आभार मानतो. आणि मित्रांनो ज्यांच्या सोबतीने आजचा कार्यक्रम पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठीराखे माझे संगीतकार आज मला ढोलकीला साथ करतायत नेहमीप्रमाणे विशालदादा सुतार ज्यांची ढोलकी मित्रांनो आपण प्रत्येक मराठी चॅनलच्या रिअलिटी शो मध्ये ऐकलेले आहे. आज मला ढोलकीला साथ करतायत विशालदादा सुतार बँजोला मला साथ करतायत नेहमीप्रमाणे गेली 10 वर्ष माझे बंधू ललितदादा गेसरे कीबोर्डला आज मला साथ करतोय माझा भाऊ विशाल बंदरकर आज माझे कीबोर्ड पंकजदादा कातळे काही कारणास्तव हजर राहिले नाहीत. त्याचप्रमाणे पॅडला मला साथ करतोय माझा भाऊ पुन्हा एकदा प्रणव कातळे शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहितदादा जाधव. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतात माझे बंधू राजूदादा पटेल आणि आमचे गौरवदादा घोटाळ या माझ्या दोन्ही भावांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी माझा शिष्य परिवार मित्र परिवार बरेचशा प्रमाणात उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आज मला कोरसला साथ करतायत माझे शिष्य वेदांची जाधव रोहितजी दुपट आदित्यजी खांडेकर प्रमोद गोवळकर ओंकार राजेकर त्याचप्रमाणे आमचे विनायकदादा रेवाळे प्रतेश बाई संकेत बाने प्रशांत मांडवकर. त्याचप्रमाणे आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो नामवंत शाहीर मंडळ देखील उपस्थित राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रतिस्पर्धी शाहीर म्हणून ज्यांचे माझे मित्रांनो 2026 मध्ये नवरा बायकोचा भांडण कमी पण दोघांचा झगडलाच आपला होता माझे बंधू सुशांतदादा गराडे आज आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या नमनाची गाणी मित्रांनो सर्वच ऐकतात ज्यांच्या नमनाचे सर्व चाहते आहेत परंतु एक नवीन आगळा वेगळा प्रयोग ज्यांचा 3 तारखेला या ठिकाणी कार्यक्रम आहे असा माझा भाऊ शुभम माटल आज पहिल्यांदा या ठिकाणी मुंबई रंगमंचावरती 3 तारखेला कार्यक्रम करतो तो देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिनेशजी कुरकाडकर माऊली त्याचप्रमाणे ग्रंथ उपासक आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपजी सावंत माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गोडगाड्याचा गायक नमनाचा गायक ओंकार पाड्याळ हा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे. आमचा शुभम गांगरकर असेल लय ढोलकी भारी लांडतो एकदाच त्याला खोंड लय भारी आहे एकदाच नेला होता वारीला सिंगल वारीला पण खोंड मात्र तयार म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. आपल्या ह्या कोकणामध्ये उमेदीची पोरं या ठिकाणी तयार होत आहेत. राजा ह्याचा आवाज वाढवता लय बरा होईल म्हणून कारण 21 तारखेला धूर जोरात काढायचा आज काही धूर जास्त काढायचो
जोर उडवायचं 21 तारखेला. आता कसा बरा वाटायचा म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी माझे बंधू आज खास आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. चंद्रकांत दादा भोवट राजापूर तालुक्याचे सुपुत्र आहेत. दादा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग, मित्र परिवार, प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहिले असतील तर त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आज खऱ्या अर्थाने मित्रांनो जो सामना रंगणार आहे. सर्वांनी शाहीर माझे बंधू, गोड गाण्याचे गायक, सबंध कोकणचा बुलंद आवाज, सन्माननीय देवेंद्रजी जीवन बुवा, आमचा सर्व संच, त्यांचे संगीतकार या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून बुवा. काय टेन्शन घ्यायचं ना, आज पण झोंबाट तुमच्या माझा जोरातच होणार आहे. पण झोंबाट होईल तर फक्त प्रेमानं, एकामेकाच्या उराव बसायचा नाही बुवा. आणि म्हणून या ठिकाणी शाहिराने देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व रसिक मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोन्ही शाहिरांना मुलाचा सहकार्य शांततेचा आश्रय द्यायला अशी आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन नटेश्वराला दिवार अभिवादन करून प्रथम या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ सन्माननीय दिनेशजी कुलकर्णी वावले साहेबांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहारदार पारितोषिक. म्हणायचं आहे काय रसिकराजा, अरे आज लायकी नसताना कोण ओळखत नव्हता राजेश निकम नावाचा कोण शाहीर आहे, कोण ओळखत नव्हता. पण ही माया दिलीस तू, हे नाव दिलंस तू. आणि म्हणून माय बापा, अरे 33 कोटी देवांमध्ये सर्वांनी पाहिलेला देव म्हणजे तू आहेस. तुझ्यात मी माझा ते ओळखलाय. आणि आज ही नाव पहिलं तिला फक्त लागले ती माझ्या माई बाबा तुझ्यामुळेच लागले. आणि म्हणून ती स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. वाणापटी सांगणार बोवा, हाय गाय करायची नाही. स्तवन मित्रांनो आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असं. सागराचा तूच आहे किनारा, तुझ्याच या कलावंताना आज मिळतो सहारा. तुझ्यात पाहिला मी नित्य मायेचा झरा, तूच आहेस रसिका या शाहीर राजेशाचा आधार. आणि म्हणून रसिक माय बापा स्तवन तुझ्या चरणामध्ये
काय ठेवतोय म्हणायचं आहे काय शाहीर कानात चोथा बाहेर काढा आणि घ्या खरडावून अगदी हवा तसा म्हणत म्हणतोय तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिका आणि तव चरणावरी हा माझा मी देह वाहिला रसिकानो तुम्ही हा देव पाहिला चरणावरी हमासा देह वाहिला तव चरणावरी हमासा देह वाहिला रसिकानो तुम्ही हा देव पाहिला तव चरणावरी हमासा देह वाहिला तव चरणावरी हमासा देह वाहिला रसिकानो तुम्ही हा देव पाहिला तव चरणावरी हमासा देह वाहिला तव चरणावरी हमासा देह वाहिला रसिकानो तुम्ही हा देव पाहिला चरणावरी हमासा देह वाहिला तव चरणावरी हमासा देह वाहिला केली माया खरी तू या लेकरावरी केली माया खरी दिली हृदयात जागा माया बापा परी 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 जरी असलो कुठे तरी धानी राहिला जरी असलो कुठे तरी तू धानी राहिला रसिकानो तुम्ही हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्ही हा देव वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तुझे रूप ईश्वरी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी 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 राजशाने हातोर तुझा महिमा गाईला राजशाने हातोर तुझा महिमा गाईला रसिकानो तुम्ही हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्ही हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्ही हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी रसिकानो तुम्ही हा देव पाहिला बोल श्री गणपती गजानन रामदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धो
अखंड सदालाल घराण्याचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा होया. स्तवन झालेला आहे रात्र थोडी आणि सोंग फार. हा मुंबई रंगमंचावर सुद्धा ती भानगडच आहे. गावाला आपला बरा स्तवन अगदी सकाळी कोंबडा आरवते तरी आपली बोबा बारी तर इथं जणला सारखा लक्ष घाटण्याकडे वाजलेत किती आहे ना. आणि म्हणून डावल आमचं कुठे डावल हो आयोजक 5 मिनिटं तुम्ही जास्त घेतली हो माझ्यातली ना. उद्या म्हणू नका भावकीत कांदा नको उगाच उद्या म्हणून तुम्ही काय काळजी करू नका. आता विषय मित्रांनो आहे स्तवन झालेला आहे. विषय आहे गणाचा. ज्या गणपती बाप्पानं नेहमीच सांगतो मित्रांनो सुख करता दुःख हरता ज्या विघ्नांचा नाश करणारा तो गणपती बाप्पा. पण विषय काय आहे मित्रांनो आज अवस्था अशी आहे अवस्था अशी झाली की ज्याला पाऊसच नाही. लोक अक्षरशः मित्रांनो म्हणजे जी आत्ताची अवस्था सध्याची आहे तब्बल 50 वर्षानंतर संबंध कोकणाचा जीव त्याच्यावरती चालतो ते कोयना धरण देखील कोरडं पडलं. हा सगळा कोप आहे त्या विधात्याचा. कारण विकासाच्या नावाखाली डिजिटल इंडिया करण्याच्या नावाखाली करण्याच्या नादामध्ये माणसाला निसर्गाचा पण ऱ्हास करून टाकलाय. म्हणून तो जिरवतोय माणसाची खाजव घामा लागेल ते खाजवतेस तेवढा कान अंगाची साला. आणि म्हणून आज बुवांची पण साला ना. ते आमचा मे महिन्यात कार्यक्रम झाला. बुवा म्हणतात मला उष्टा पत्रावल्या खायची सवय नाही बुवा. पण विषय काय तुम्ही दुर्यवाला बोलतो दुसऱ्या बारी तो आम्हाला शक्तिवंतांना कधी बोलायला भेटतो जेव्हा कधी आपली भारी लागल तेव्हा. तर बुवा म्हणाला होता काय तर लिहून हे म्हणतात मुंबईत तुला चॅलेंज करतो बुवा मला पण आज बघायचं आहे. कारण तुम्ही नेहमी म्हणता या लावून ताकद मी लावून तुम्ही आलो शाप वाकत काय लावा ताकद बुवा आले तर वाकत शाप म्हणून बुवाने सांगतोय बुवा प्रेमानं आज तुम्हाला काय जास्त बुवा दुखवणार नाही. कारण मला माहितीये संबंध या शक्ती चुऱ्यामध्ये जर मित्रांनो माझ्या आवडीचे कोणी सगळेच आहे काय मी असं सुशांत बुवा म्हणतील चला मला असं काय म्हणतोय पण सगळ्यात आवडता माझा शाहीर कोण असेल तर आमचं झेमन बुवा. लय भारी माणूस चिमटा कुठं पण काढा राग मात्र येत नाही. म्हणून शाहीर आजचा कार्यक्रम मुंबई रंगमंचावरचा आहे तिसरा. 2 गण दिले विकास शेठ लांबोरेला. आज तिसरी पाली तुमची आणि परवा परत चौथी त्यांची आहे. उद्याचा दिवस मित्रांनो फक्त मध्ये आहे आणि म्हणून वेगवेगळे विषय घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आजही मित्रांनो आगळा वेगळा एक विषय आणलेला आहे. गणरायाच्या चरणावरती हा लेकरू हे भक्त काय मागणं मागतोय म्हणायचं आहे काय लक्षात सांगा.
जगाची व्यथा गणा तू समजून घेशील का या सृष्टीच्या साऱ्या जीवांना तू आधार देशील का व्याकुळ झाली ही धरणी माता अरे तिचा सारथी तू होशील का दुःख जीवाच दुःख हराया श्री गणा तू धावून येशील का बाप्पा अरे अवस्था आहे आजची या कलियुगाची आणि म्हणून मित्रांनो आजचा सामना कारण शाहीर देखील तेवढ्याच आवाजाच्या ताकदीचे शाहीर आहेत आजचा सामना मित्रांनो हा खंतबीचा आणि फोतबीचा न होता सुरांचा आणि तालाचा जुगलबंदीचा सामना आहे म्हणून म्हणायचंय तुम्हारे सिवा कुछ ना चाहत करेंगे कि जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे आणि म्हणून हे विघ्नहर्त्या अरे चळी स्थळी काष्टी पाशाने भरून तू उरलायस या झाडाचं पान तुला सत्यशिवाय आलं नाही पण तुला या आजान लेकराचं काही सांगणं आहे आज माझ्या कोकणातला बळीराजा आज माझा शेतकरी राजा व्याकुळ झालाय तुझी वाट पाहून बापा अरे असा काहीतरी कोपकर हवामान खात्याचा म्हणतात अंदाज आहे सूत्रांची माहिती आहे म्हणतात 22 तारखेनंतर म्हणतात पाऊस पडणार आहे जर 22 तारखेला पाऊस मित्रांनो नाही पडला तर सगळंच मात्र 22 पडणार आहे ही अवस्था आहे म्हणून माझा बळीराजा कोकणातला अगदी त्या पावसाच्या वाट्याकडे डोळे लावून बसताय म्हणून कडा हे लेकरू तुझं तुला काय सांगतोय म्हणायचं आहे लक्षात समजा मागणे हे माझे देवा अरे मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया बाबा अरे हे लेकरू तुला काय मागतंय की मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया त्या पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया व्याकुळ झाले कारण माणसाप्रमाणे ती देखील तहानलेली आहे. मृग नक्षत्र संपलं, रोहिणीचं नक्षत्र संपलं, खरी मजा पावसाची निघून गेली म्हणून बाप्पा अरे संबंध माझ्या कोकणातला बळीराजा हा सुखावला आहे. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलाय की काहीतरी तो असा एक चमत्कार घडव आणि त्या वरून राजाला माझं खाली पाडा म्हणून म्हणायचंय. हो सूर्य देवानी ही मोठी कमालच केली, तप्त तेजाने धरणी व्याकुळ झाली, तप्त तेजाने धरणी व्याकुळ झाली, तप्त तेजाने धरणी व्याकुळ
गणराया. या ठिकाणी बक्षीस झालेलं आहे अक्षय दादा आगरे, माझे बंधू युट्यूबर्स आहेत. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेले आहे. फरमाईश आलेली आहे की झाली राधा बाबरी. परवाची मित्रांनो गगन दाबरी पाऊसमध्ये गायली होती. आता विषय कसा बघा, 8:57 झाली आहे. काटा काय मात्र खाली उतरायचा आवाज घेत नाही. तरी पण मित्र प्रयत्न करूया फरमाईश दादांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रथमेश दैत तिवरे राजापूर दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश आलेली आहे तुझ्यासाठी हसणे मी विसरले, शाहिरी मानाचा मुजरा करतो दादा. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे बंधू चंद्रकांत श्रीपद भोवन राजापूर आणि आशिष बेंद्रे दादांच्या माध्यमातून गुगल पे 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश आलेली आहे वेळी झाली राधा तुझ्यासाठी. आता जल्ला वनवा झालाय सगळा, कारण वेळ पण अगदी पुढं होत चाललाय, जात चाललाय ना. आपण आता दुसऱ्या वारीत निश्चित घेतो, जरा जसा जसा वेळ मिळेल तसा तसा घेतो, पण थोडासा भुवाना पण द्यायला हवाय ना मित्रांनो. तुम्ही काय गारटलो काय हो? झोपल्या काय? झोपल्या का? बाहेर पाऊस पण नाही तरी पण तुम्ही आपलं गप्पच राहा. पण विषय काय मित्रांनो माहितीये, काही लोकांना असं वाटतं की चला लोका वरडली की म्हणजे आमची बारी ह बाई. पण जो मित्रांनो डोंबऱ्याचा खेळ आहे ना, तो त्याच्या पोटासाठी त्याचा खेळ करतो. पण काही लोक असे आहेत ना, हे बुवा 100 रुपये घ्या, बुवाला वाटतं लोक मजा घेत असतात मित्रांनो. त्याला माहिती नाही कोणाला, त्यांना वाटतं आमची मजा नाही, लोक तुमची टिंगल उडवताय. घेतो तुम्हाला दाम बाजारा बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे लक्ष्मी माता नाच मंडळ जांभवडे. आणि मित्रांनो 5 तारखेला 5 जुलैला दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी सन्मान्य तोरीवाले शाहीर युवा शाहीर भावेशजी भोले यांच्या आणि माझा मित्रांनो या ठिकाणी तो कार्यक्रम होणार आहे. तर दादांच्या माध्यमातून बक्षीस आलेलं आहे की लक्ष्मी माता नाच मंडळ जांभवडे गुरवाडी शाहीर भावेश भोले आणि कीबोर्ड मास्टर दीपक कदम यांच्याकडून शाहिरांच्या आवाजासाठी 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. तसेच शाहीर राजेश निकम विरुद्ध शाहीर भावेश बोले हा कार्यक्रम दिनांक 5 जुलै मास्टर दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी होणार आहे. तरी माझ्या सर्व रसिक राजांनी त्या देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. अनिकेत शेडेकर ऋतिक सोरे राजापूर आई तुझ्या किरपेनं, हा आमच्या कळसावली गावचे पोर आहेत, त्यांच्या माध्यमातून बक्षीस आलेलं आहे 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर काय झाल्या फरमाईश घेऊन मला सगळा प्रश्न पडलाय मोठा मोठा. आणि म्हणून मित्रांनो बघतो आधी पहिला आहे ना, आज मित्रांनो विषय झालेला आहे, स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आता विषय आहे गवळणीचा. पण विषय काय मित्रांनो, शाहिरांना हे 2 ते 3 वर्षामध्ये आमच्या बाऱ्या पण दोघांच्या बाऱ्याच झाल्या. आणि मे महिना पण जशा काय गणपतीलाच बाऱ्या, अशा पण दोघांच्या मे महिन्यात बाऱ्या झाल्या. अगदी खडाच आहे की आता बुवा त्याच्यात एक शब्द भारी बोललो होता परवा राजापुरात, म्हणतात आम्ही दांडेवाले. बुवा बोललो होता राजापुरात, म्हणतात आम्ही दांडेवाले. पण त्यांना मी काय बोललो, बुवा मी भले बाजू आधी मायाची मांडतो, पण तुम्ही पण दांडेवाले आणि आम्ही पण दांडेवाले. म्हणून बुवा विषय काय आहे, फक्त हा भेद आहे, ही मजा आहे, सारीपाटाचा खेळ आहे आज तुमचा आधी मायेचा आणि भगवान शिवशंकराचा, राधेचा आणि या माझ्या कानाचा गवळणीचा विषय गातोय. आज पण शाहिरांना गवळणीचा विषय हा प्रेमातच येतोय. त्यांचा प्रेमात बरोबर गेम कसा करतो तो फक्त ऐका. म्हणून शाहीर लिहून घ्या, जो हवाय तो ठेवा, नको टाका नाही करून त्या बाहेर उन्हात भेटून चला पाऊस पण नाही आता. म्हणून गवळणीचा विषय गातोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की तुला दिलेले वचनातील काना मी कधी नाही घसरले, पूर्वजन्माचा प्रिय सखा तुला नाही मी विसरले. अरे युगा युगे श्याम सुंदरा या राधेने फक्त तुलाच वरले. आपल्या अमर प्रेमाचे कान्हा हे वारे साऱ्या गोकुळात पसरले. एवढा अजरामर प्रेम, एवढा अजरामर प्रेम. म्हणून सांगतोय, अरे कोणी कितीही प्रेम करू दे, लाईला होऊ दे, मजनू होऊ दे, आंची होऊ दे, नाही परशा होऊ दे, पण प्रेम झालं ते फक्त माझ्या राधेचं आणि या माझ्या कानाचं. म्हणून या माझ्या कानाला जास्त दुखवणारच नाही, कारण 14 वर्षांना मी त्याच्यापेक्षा मोठी होते, तरी सुद्धा जीवापाड या अंतकरणापासून प्रेम केलं मी माझ्या कानावरती. नाहीतर
नाहीतर सगळ्यांना प्रेम वर न आता मंडभर गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला पाखरा आझाद गेले आग लागली आता शब्द मला वशाड बसला कांडा लावून टाका त्याला शिया आहे ना चालला कसला प्रेम काय बाजारात एकच भेटतो आता प्रेम पण अजरामर प्रेमाची व्याख्या जी जाणून दिली या समाजाला ही माझ्या राधीने आणि तिच्या कानाने मधून म्हणायचं आहे काय बघा म्हणून बुवा प्रेम नाही लढा ये प्यार तो है एक धोखा इसलिए मैंने इनको रोका प्यार प्रेमात धोका जेव्हा माणसाला गोलीगत भेटतो ना तेव्हा बुवा माणूस न पिणारा पण साला म्हणतो मला टेन्शन आला न पिणारा पण बघावा तर 7:45 आली त्याची गाडी तराट आहे ना घेशील केलं तो पण येतो घरात म्हणून म्हणते काय विषय का बुवा वाट पाहते मी तुझी नंदनाला तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला कान्हा तुझ्या वाचुनी माझं नाही रे कुणी आहे तूच माझ्या या धानी मणी हो अरे वेडी झाली वृंदावनी राधा राणी वेडी झाली वृंदावनी राधा राणी क्षणाला किती समजावू मी तू ये ना हरी किती समजावू मी तू ये ना हरी किती समजावू मी तू ये ना हरी जीव वाळून टाकीन माझा तूच आहे माझ्या हृदयाचा राजा नको करू मस्करी ओढ तुझी अंतरी प्रीत आहे रे माझी जुनी हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 वेडी झाली वृंदावनी राधा राणी
आहे का माझा तू सांग रे गुन्हा यात आहे का माझा तू सांग रे गुन्हा यात आहे का माझा तू सांग रे गुन्हा तूच केला आहे राधेशी वादा नको बदलू आता तुझा इरादा त्या यमुनातली वाजू दे बासरी बेधुंद होऊ दे या क्षणी हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 वाट पाहते मी तुझी नंदनाला तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला काना तुझ्या वाचुनी माझा नाही रे कुणी आहे तूच माझ्या ध्यानी मनी हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 वेडी झाली वृंदावनी राधा राणी. आणि म्हणून बुवा हा गवळीच्या माध्यमातून तुम्हाला बारीकसान इंजेक्शन डावल साहेबांनो 5 मिनिटात वारी संपवतो तुम्ही काही काळजी करू नका फक्त बुवांना पण सांगा म्हणा आवरता घ्या कारण विषय कसा आहे वेळ हिथं कुणाची बंधन कुणाच्या बापसाची दिले घरी नाही वेळेला मात्र महत्व दिलं पाहिजे आणि बुवांना म्हणावं काय तुम्हाला साला माझी काढायची ते आल्यावर अगदी खतवून टाका पहिल्या बारीपासून काय आहे काय करू नका म्हणावं आणि म्हणून विषय आहे की कलगी तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार एक फॉर ऍपल आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो मी लेखी विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे समाजाच्या कानावरती विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय खाली विषयाला बाजू नेहमीप्रमाणे देतोय की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे पण शाहीर लय मोठं जादूगार आहे शब्दांचं ते म्हणतात काय तो सल्ला मला एकदाचा उत्तर कुठं आहे तो सांगा आज एक नवीन बाजू देतो या समाजाचं साक्षीनं सन्माननीय आमचे संदीपजी सावंत महोदय अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत ग्रंथ उपासक आहेत अभ्यासू आहेत पहिली बाजू विषयाची काय होती की नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित आहे आज या विषयाला तब्बल मित्रांनो 9 वर्ष झाले पण 9व्या वर्षातली आज दुसरी बाजू तुमच्या सर्वांच्या साक्षीनं देतोय शाहीर त्या विषयाची दुसरी बाजू अशी आहे की जे माझ्या विषयाचं उत्तर आहे बघा जे माझ्या विषयाचं उत्तर आहे तेच जे माझ्या विषयाचं उत्तर आहे शाहीर तेच त्या ग्रंथाचं नाव आहे गोवा बक्षीस आलेलं आहे प्रहर्ष दैत तिवरे राजापूर आणि शार्वी प्रतीक दैत गण आणि गवडीसाठी 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक बघा शाहीर जे ग्रंथाचं नाव आहे तेच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर ही बाजू आज मोकळी केली म्हणून तुम्ही अभ्यासू आहात वासुवाणी घराण्यातील नामवंत शाहीर आहात शाहीर आणि म्हणून आज हा विषय तुम्हाला सगळा खुला करून दिलाय बुवा कुठंच बॉक्स नाही सगळा ओपनच आहे ना चला पुढचा चेंडू मारा करेंगे शाहीर देवेंद्र झिनाम बुवा आणि म्हणून लय भारी माणूस म्हणून मी उगाच म्हणत नाही इज माय बेस्ट फ्रेंड पहिल्या ज्या दिवसापासून पहिली बारी झाले त्या दिवसापासून म्हणतोय माझं अतिशय प्रिय व्यक्तिमत्व माझं लय जिवलग दोस्त कधी कधी म्हणतात आम्ही दांडेवालं आम्ही शेंडेवालं पण बुवा म्हणून मग अशी म्हणतात तुम्ही पण दांडेवालं आणि आम्ही पण बॅटवालं हो जाऊ द्या काय आणि म्हणून विषय का प्रश्नपदाचा एका बोगड्यात एका अंतर आणि बारी या ठिकाणी संपवतोय अहो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा ओ झिनाम बुवा काय म्हणतो ऐका अहो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा
प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा मग आहे तो जुना आज सोडतोय पुन्हा हो म्हटल बुवा तुम्ही पण 3 तारखेला काय तो सोडू नका श्याम टाका नाहीसा करून म्हणून म्हणतोय अरे आहे तो जुना सोडतोय पुन्हा तुम्ही शोधा हो त्याच मूळ शाहीर निशाच्या माझ्या मुळापर्यंत पोहोचा म्हणजे तुम्हाला आंबा गोडगोड काय भेटतील मला झाडावरचा म्हणून म्हणतोय अहो आहे तो जुना सोडतोय पुन्हा तुम्ही शोधा हो त्याच मूळ नाहीतर करीन दांडी गुंड संघासाठी खातं न बोलता शिरोवरती तंबूत परत दिले शाहीर देवेंद्र शिनांबुवा म्हणून म्हणतोय नाहीतर करीन दांडी गुंड नाहीतर करीन दांडी गुंड सभारानात चालीन धूळ नाहीतर करीन दांडी गुंड या सभारानात चालीन धूळ आहे बुवा तुमचं मोठं घराणं आहे बुवा तुमचं मोठं घराणं आहे बुवा तुमचं मोठं घराणं गुरुला तुमच्या जाहो शरण गुरुला तुमच्या जाहो शरण गुरुला तुमच्या जाहो शरण दिली या बाजू नका हो लाजू मी दिली या बाजू नका हो लाजू कालावून घेतलंय गुळ कालावून घेतलंय गुळ तुम्ही शोधावं त्याचं मूळ तुम्ही शोधावं त्याचं मूळ नाहीतर करीन दांडी गुळ तुम्ही शोधावं त्याचं मूळ नाहीतर करीन दांडी गुळ 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 तुम्ही शोधावं त्याचं मूळ असं करीन दांडी गुळ असं शोधावं त्याचं मूळ असं करीन दांडी गुळ हो गुरु ज्ञानाचा शिकावं धडा आणि प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा आहे तो जुना सोडतोय पुन्हा आहे तो जुना सोडतोय पुन्हा तुम्ही शोधा हो त्याचा मूळ तुम्ही शोधा हो त्याचा मूळ नाहीतर करीन दांडी गुळ सभारानात चालीन धूळ असं करीन दांडी गुळ सभारानात चालीन धूळ असं करीन दांडी गुळ सभारानात चालीन धूळ असं करीन दांडी गुळ सभारानात चालीन धूळ होय, म्हणून मित्रांनो, वेळ मात्र आपल्या जागेवरती गेलेली आहे डावल भाऊनी एखादा दुसरा मिनिट जास्त घेतला असेल तर आय माय सॉरी हा तुमची माफी मागतो अगदी मनापासून आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या पहिल्या फेरीसाठी मित्रांनो जो मला सहकार्य केलं तेच सहकार्य माझे बंधू शाहीर देवेंद्र चिमनबुवा यांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी कराल शाहीराने देखील शुभेच्छा देतो आणि प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद. हॅलो. आज या ठिकाणी हा शक्ती दोऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. सुनील गंगाराम डावळ साहेब आणि आंबेडकर साहेब यांच्या या आयोजनात नियोजनात हा आजचा कार्यक्रम पार पडत आहे. तरी या आजच्या कार्यक्रमाचे कलगीवाली शाहीर आमचे मित्र राजेश बुवा निकम यांचा आयोजकांतर्फे सत्कार होतो. सुनील डावळ साहेब आणि आंबेडकर साहेब एकदा जोरदार टाळ्यांच्या आवाजात शक्तीवाली शाहीर राजेश बुवा निकम यांचा सत्कार होऊ द्या. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. धन्यवाद. लगेचच विशाखा 1-2 मिनिटाचा सुरुवात असेल लगेच संपवायचे.